कृष्ण हरी देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता सध्या चालवला जे आपल्या इकडचे आपल्या भरत काका म्हणजे आपल्या गावचे भरत काका ब्राह्मण आहेत, यांच्याच आडीला मी इकडे शेळ्या घेऊन आलो आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी शेळ्या माझ्या चरत आहेत। तर अशा रीतीनं ब्राह्मण काकांच्या घराच्या बरोबरच खालच्या साईडला एक मोठी अशी विहीर काढलेली आहे आणि बरोबर नदीला चिटकवून आहे आणि त्या विहिरीतून जे नदीचं पाणी आहे तेच फिल्टर करून या इथून वरती गावाला गेलेलं आहे। आणि या साईडला तुम्ही बघू शकता यातून अशा पायऱ्या दिसत असतील तुम्हाला, यातून अशा पायऱ्या केल्यात आणि इथूनच हे थोडा कचरा वाढला आहे बरं इकडं आणि इथूनच असं मोटरीचं कनेक्शन विहिरीत दिलेलं आहे आणि इथूनच वरती येण्या जाण्यासाठी मार्ग आहे। आणि इथं वरती तुम्ही बघू शकता या साईडला ब्राह्मण काकाचं घर आहे, पुढच्या साईडला आहे। ह्या आता या साईडला बघू शकता असा नदीचा खालचा पाणवठा आहे। या पाणवठ्याच लोक या ब्राह्मण काकाच्या घरातली लोक, काही लोक बामणाचे आहेत, काही लोक पाटलांची लोक आहेत, याच पाणवठ्यावर येऊन पाणी भरतात आणि इथंच पाणी भरून घेऊन जातात आपल्या पाणवठ्यावरून आपल्या पिण्यासाठी पाणी नेतात। तर काही लोक तुम्ही बघू शकता, काही लोक या विहिरीचं फिल्टरचं पाणी भरतात, तर काही लोक इकडचं पाणी भरतात या साईडला। आणि हे कोयनेचं एक असं महात्मा आहे, त्याच महार पाणवठ्यानं वरती येऊन जनावर शेळ्यांच्या शिकार करत होतं किंवा गावात शिरत होतं, एंट्री मारत होतं। पण आता त्या महार पाणवठ्यावर काकांचं काका कुठं गेलं काय नाही, आपलं असं विचार माहिती का काका? ठीक आहे ठीक आहे। आणि काकांच्या घरापासून निघालं, शेळ्या गेल्या तर पुढे चला रोड सांगोडच्या बाहेरच्या साईडने केला बरं मित्रांनो। आणि तुम्ही बघू शकता इथं आमची म्हातारी बसल्या, आता म्हातारी बसल्या दिसते का तुम्हाला? म्हातारीने आमच्या कोंबडी सोडल्या आणि कोंबडीवर ध्यान ठेवून उभी राहिल्या म्हातारी। म्हणजे तुम्हाला मी बोललो होतो की हाच रोड जे जनावर ह्यातनं वर येत होते, बिबट्या वगैरे जे जनावर येत होते, हाच तो पाणवठा। हा पाणवठा दिसला का? या पाणवठ्यावर इकडूनच जनावर तर मानगाव वगैरे तोडलं, तिथं खूप अडचण होती पहिली, आता हे तोडून टाकले सर्व, इथूनच येज असतं जनावरांचं। तर त्यांनी झाडं वगैरे तोडली ते, आता त्यामुळं जनावरांचा सहवास थोडासा कमी आला इकडून यायला मित्रांनो। तर चला अशा रीतीनं तुम्हाला महार पाणवठ्यावरून आणले आणि आता चाललेलं, आता हळूहळू आपण घराकडे निघालेलं आहे। तुम्ही बघू शकता घराची वाट धरलेली आहे शेळ्याने। आता बरोबर 5 मिनटं बाकी आहे ती, तर घरी जायचं आणि मंडळी आमची बाजारात गेल्या, तर मला जाऊन थोडंसं पाणी वगैरे भरायला लागणार आहे। मोठा पोरगा घरात आहे तरी बी थोडंसं जायला लागेल लवकर घरी, आणि मग जायचं आणि पाणी वगैरे भरायचं आणि चाय वगैरे प्यायचा आणि शेळ्यांना रतीब चारायचं, काम संपलं। हा जर व्हिडिओ आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी। तुम्ही बघू शकता त्या साईडला आमचा माऊस भाऊ चिरंजीव उभा राहिला आहे, हात करतोय बघा, भांगलाय चाललंय त्यांचं। चला माऊली चला। सांगोड आणि सुरेंशवाडी या दोन गावाला जोडणारा हा मधला झालेला एक नवीन पूल आहे आणि इकडूनच सुरेंशवाडीतनं याला आमच्याकडं गाववाडीतून रस्ता आहे या साईडनं, आणि असाच या पुलावरनं क्रॉस करून सांगोडमध्ये आत गावात जाणार रस्ता आहे आणि हा रोड जातो पापार हवेलीला तिकडं। तुम्ही बघू शकता या आता रस्त्याकडं शेळ्या चरत